मित्रांनो, आपण बघितलं तर देशामध्ये जे आहे ते जी जनगणना आहे ती केली जाते आणि या जनगणनेच्या माध्यमातून देशामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे किंवा कोणत्या प्रवाहाचे जे लोक आहेत, कोणत्या प्रवर्गाचे जे लोक आहेत, त्यांची जी लोकसंख्या आहे ती या ठिकाणी गणली जाते आणि त्या प्रमाणामध्ये संविधानाच्या माध्यमातून जे बदल आहेत ते केले जातात आणि शैक्षणिक असेल किंवा नोकरीविषयक असेल किंवा आपण बघितलं तर ज्या लोकसंख्येच्या आधारे आपण बघितलं तर जे शिक्षण आहे, नोकरी आहे किंवा सरकारी ज्या योजना आहेत त्यामध्ये असलेली जी टक्केवारी आहे ती या ठिकाणी ठरवली जाते. आणि म्हणून भारत देशाचा विचार करत असताना, भारतीय संविधानाचा, राज्यघटनेचा विचार करत असताना या देशातील जो प्रवर्ग आहे त्याची एक्झॅक्ट माहिती घेणं हे या ठिकाणी भारतीय संविधानानुसार अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 2026मध्ये ही जी जनगणना आहे, या जनगणनेचा जो विचार आहे तो केला जातो किंवा केला जाईल आणि या ठिकाणी प्रत्येक सरकारी जे प्रतिनिधी आहेत ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी येतील आणि तुमची जी माहिती आहे ती या ठिकाणी गोळा करतील आणि त्याद्वारे येणाऱ्या काळामध्ये सरकारी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी घेतले जातात. आणि म्हणून आपण बघितलं तर भारत देशाचा विचार करत असताना ओपन असतील, SC असतील, ST असतील, OBC असतील, मायनॉरिटी असतील, अशा प्रकारचे जे संविधानाने दिलेले जे प्रवर्ग आहेत, जे लोकसंख्येचे प्रवर्ग आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची जी किंवा जे लोक धर्मांतर करतात त्या धर्मांतरित लोकसंख्येच्या माध्यमातून देशाची जी एक्झॅक्ट जनगणना आहे किंवा त्या लोकांमध्ये समाविष्ट किंवा त्या लोकांमधून कमी झालेले जे लोक आहेत त्यांची एक्झॅक्ट अशी जी गणना आहे ती या ठिकाणी सरकारी प्रतिनिधींच्या माध्यमातून केली जाते. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर जे बौद्ध धर्मांतरित लोक आहेत किंवा ज्यांनी अशा प्रकारे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या आहेत, त्यांची जी मूळ जात आहे, ज्या कास्टमध्ये आपण जर बघितलं तर पूर्वीचे जे महार आहेत किंवा मांग असेल, चांभार असेल किंवा आपण जर बघितलं तर हे जे लोक आहेत जे धर्मांतरित होतात आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रवर्गातून लोक धर्मांतरित होत असतात. आपण जर बघितलं तर हिंदू जातीमध्ये अनेक ज्या जाती आहेत त्यांमध्ये होणारं धर्मांतर किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये होणारं धर्मांतर आणि त्याद्वारे आपण जर बघितलं तर पुढे जो मुस्लिम धर्म आहे यामध्ये होणारं धर्मांतर, याचा देखील जो संबंध आहे तो राज्यघटनेमध्ये विशेष असा मानला जातो. आणि म्हणून या ठिकाणी बरीच सारी जी लोकं आहेत ती या ठिकाणी थोडीशी संभ्रमित आहेत की या जी जनगणना आहे किंवा भारतीय संविधान आहे किंवा त्याला असलेलं जे शास्त्रीय कायद्याचं बंधन आहे किंवा ज्या कायद्यांद्वारे हे जे धर्मांतर आहे किंवा हा जो SCचा मूळ कायदा आहे किंवा हे धर्मांतरित किंवा मूळ बौद्ध लोक जे आहेत याद्वारे या राज्यघटनेमध्ये नेमकं काय लिहायचं, अशा प्रकारची एक संभ्रम अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण बघितलं तर बरेच सारे जे ज्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, ज्यांचा लोकसंख्येवरती चांगला अभ्यास आहे, ज्यांनी कायद्यांच्या चौकटीत बसून किंवा कायद्याचा जो त्याच्याशी जुळणारा जो संबंध आहे किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यामध्ये प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जे होणाऱ्या घटना आहेत, जे बदल आहेत, त्या ज्या लोक जवळून अभ्यास करतात ते लोक आपणाला अशा प्रकारचा या जनगणनेचा जो विषय आहे तो आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर नेमकं बौद्ध लोक जे आहेत त्यांनी या जनगणनेत आपली जी स्थिती आहे ती कशी दर्शवायची असते किंवा कशी दर्शवाल याबद्दल थोडंसं मार्गदर्शन किंवा थोडीशी जी माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी काम करणार आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर जो धर्म आहे, जो कायद्याच्या माध्यमातून ठरवला जातो तो बौद्ध म्हणून गणला जातो. आणि या बौद्ध धर्मामध्ये जी कास्ट आहे, जी मूळ कास्ट, ज्या लोक ज्यांचा ऐतिहासिक किंवा आपण सामाजिक जर मागोवा घेतला तर ज्या
मागे त्यांची जी परिस्थिती होती, ज्या विशिष्ट धर्माची एक व्यवस्था या ठिकाणी राबली गेली आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्या लोकांचं झालेलं जे नुकसान आहे, त्या लोकांना दिलेली जी वागणूक आहे, त्या लोकांचं अशा प्रकारच्या मानसिकतेतून झालेलं जे नुकसान आहे, त्यांना विशिष्ट मानसिकतेतून बघितलं गेलं. त्या ज्या जाती आहेत त्यामध्ये महार असतील, मांग असतील, सांबार असतील किंवा अजून इतर मेहतर वगैरे अशा बऱ्याच साऱ्या ज्या जवळजवळ SCमध्ये म्हणजे शेड्यूल कास्टच्या अनुसूचीमध्ये जवळजवळ 59 जाती 59 जाती ज्या आहेत त्या या SC अनुसूचित जातीचा लाभ घेतात आणि यातलेच जे काही हे प्रवर्ग आहेत ते धर्मांतरित होऊन पुन्हा एकदा बौद्ध धर्माचा स्वीकार करतात आणि म्हणून त्यांच्यासाठी ही जी मूल जनगणना आहे किंवा ही भारतीय जनगणनेचा जो हा सेन्सस आहे तो या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतो. आपण जर बघितलं तर कायदेशीर ज्या बाबी आहेत, कायदेशीर जो आधार आहे, त्यामध्ये संविधानाचं कलम 341 जे आहे त्यामध्ये अनुसूचित जाती हा जो प्रवर्ग आहे SC, त्यामध्ये याची जी यादी आहे ती राष्ट्रपती यांच्या आदेशाने प्रवर्गित केली जाते आणि ज्या ज्या वेळी अशा प्रकारचे सेन्सस होतात, अशा प्रकारच्या जनगणना होतात, त्यांची रिकव्हरी जी आहे ते राष्ट्रपती आदेशाच्याद्वारे ती निर्देशित केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर जे आहे 1950 म्हणजे 1950चा जो हा कायदा आहे त्यामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर हिंदूंनाच केवळ SC दर्जा होता आणि त्यापुढे आपण 1956चा जो कॉन्स्टिट्यूशनल जे अमेंडमेंट आहे त्यामध्ये जो शीख धर्म आहे त्यांना या SC कास्टमध्ये समाविष्ट केलं जाईल आणि पुन्हा पुढे 1990चा जो सेन्सस झाला म्हणजे जी जनगणना झाली त्यामध्ये बौद्ध धर्मीयांना यामध्ये समाविष्ट केलं गेलं आणि म्हणून आज सागायत या SC शेड्यूल कास्टमध्ये जर आपण बघितलं तर हिंदूंच्या काही जाती, त्यानंतर शीख धर्म आणि बौद्ध धर्म या 3 धर्मांना विशेष असं महत्त्व या ठिकाणी या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या माध्यमातून दिलेला आहे ते आपण बघत असतो. दुसरा जो महत्त्वाचा विषय या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे SCमध्ये बौद्धांचा जो समावेश आहे त्याबद्दल असलेली जी संभ्रमता आहे ती या ठिकाणी आपण बघणार आहोत. या ठिकाणी SC ऑर्डर 1950 नुसार जो SC हा जो दर्जा आहे, जो शेड्यूल कास्ट दर्जा, तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पूर्वीच्या ज्या मूळ जाती आहेत, ज्या ऐतिहासिक किंवा त्यांचा जो सामाजिक झालेला जो बदल आहे तो किंवा त्यांचा सामाजिक ऐतिहासिक जो आपण बघितलं तर जो मागोवा आहे त्यामध्ये जे महार असतील, मांग असतील, जांबार असतील, चर्मकार असतील, मातंग असतील किंवा मेहतर असतील या आणि जवळजवळ 59 ज्या जाती आहेत त्यांचा या शेड्यूल कास्टमध्ये या ठिकाणी सोशल अँड हिस्टॉरिकल म्हणजे सामाजिक आणि ऐतिहासिक मागोवा घेऊन यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण जर का सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघितला म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे डिसिजन्स आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर सोशल म्हणजे सुसाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी एक केस आहे त्यामध्ये जे SCमध्ये जे लोक धर्मांतर करतात त्यांचे जे लाभ आहेत ते त्या ठिकाणी कायम राहतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर स्टेट ऑफ केरला वर्सेस चंद्रमोहन या केसमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी देखील तशाच प्रकारचं एक स्टेटमेंट किंवा एक जो डिसिजन आहे, जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि तिसरा जो आहे प्रिन्सिपल्स गुंटूर मेडिकल कॉलेज वर्सेस Y मोहन राव यांनी दिलेला देखील एक जो निर्णय आहे त्या ठिकाणी ते असं म्हणतात की मूळ सामाजिक ओळख जी आहे लोकांची, त्या मूळ सामाजिक ओळख आणि किंवा त्यांची जी वंचना आहे ती खूप महत्त्वाची आहे असं त्या ठिकाणी शेड्यूल कास्टचा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाचे जे महत्त्वाचे जे जजमेंट आहे, जे ऑर्डर आहेत त्या या ठिकाणी शेड्यूल कास्टला किंवा SC वर्गाला या ठिकाणी लागू होत असतात. त्याचबरोबर आपण बघितलं जे महाराष्ट्र शासन आहे त्यामध्ये जी नोंद होते त्यामध्ये धर्म जो आहे तो बौद्ध लिहिला जातो आणि त्यामध्ये जो प्रवर्ग आहे त्यामध्ये अनुसूचित जाती SC याच्या इंटरनलमध्ये ज्या आहेत त्या ज्या या जाती आहेत त्यांचा समावेश होतो आणि म्हणून हे जे आहे ते महाराष्ट्र शासन जे आहे ते या ठिकाणी वैध मानतं किंवा अशा प्रकारची संरचना जर असेल तर या ठिकाणी त्यांना SCचा जो दर्जा आहे तो या ठिकाणी दिलेला जातो. आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपणाला जी जाणून घ्यायची आहे त्या ठिकाणी की आपण या जनगणनेमध्ये जे बौद्ध आहेत किंवा जे SC आहेत त्यांनी काय लिहावं हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी. ज्या आपण बघितलं तर ज्या न्यायिक गोष्टी आहेत किंवा जे न्याय आहेत किंवा
जर न्यायाच्या दृष्टीने जर का आपण बघितलं तर या ठिकाणी आजतागायत जे चालत आलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं की आपण काय लिहावं. त्यामध्ये जे रिलिजन आहे, जो धर्म आहे, त्यामध्ये आपल्याला बौद्ध लिहावं लागेल. त्याचबरोबर ज्या जाती आहेत, ज्या प्रवर्ग आहेत, अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, त्यामध्ये ज्या पूर्वीच्या ज्या जाती आहेत, महार असतील, मांग असतील, चांभार असतील व इतर ज्या पुढे मागे जे मी तुम्हाला सांगितलं त्या तुम्हाला त्या प्रवर्गामध्ये लिहायला लागतील. आणि ज्या नोकरीविषयक असतील किंवा शिष्यवृत्ती असतील, जे प्रवेश असतील, ज्या निवडणुका असतील, यावरती जर का आपण असं लिहिलं तर कोणत्याही प्रकारचा जो दुष्परिणाम आहे तो या ठिकाणी होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून अशा प्रकारची जी संरचना प्रत्यक्षात या ठिकाणी वापरली जाते, मग ती नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचं शिष्यवृत्ती असेल, तुमचा प्रवेश असेल किंवा तुमच्या निवडणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या म्हणजे प्रत्यक्ष निवडी असतील, त्यामध्ये अशा प्रकारची संरचना या जनगणनेमध्ये वापरली जाते. किंवा अशा प्रकारचे जे सुप्रीम कोर्टाचे अमेंडमेंट्स आहेत, ज्या ऑर्डर आहेत, त्या प्रत्यक्षामध्ये फॉलो केल्या जातात. आणि जो सहावा मुद्दा आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा बघणार आहोत, त्यामध्ये जी जात आहे किंवा धर्म आहे, हे दोन्ही बौद्ध लिहिल्यावरती त्याचा काय परिणाम होतो. किंवा बऱ्याच साऱ्या व्यक्ती अशा आहेत ज्या खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. त्यांना असं वाटतं की ज्यावेळेला आपण बौद्ध धर्म स्वीकारतो त्यावेळी या ज्या जाती आहेत त्या नष्ट होतात आणि एक संपूर्ण जो हा समूह आहे तो बौद्ध या एका मानसिकतेने, एका विचाराने एकनिष्ठ होतो. तर मग फक्त बौद्धच लिहिलं तर यामध्ये काय संभाव्य धोके या ठिकाणी उद्भवू शकतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर वरील ज्या क्रिया आहेत, ज्या मी सांगितल्या तुम्हाला, त्या वैध मानल्या जातात. म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाचे ज्या ऑर्डर्स आहेत त्यानुसार किंवा कायद्याचे जे अशा प्रकारच्या ऑर्डर्स आहेत त्यांच्या संयुक्तिक माध्यमातून वैध मानलेले आहेत. पण जर का आपण समजा बौद्ध लिहिलं किंवा धर्मामध्येच बौद्ध लिहिलं किंवा जो SCचा दर्जा आहे त्यामध्ये जर का आपण ब्लँक सोडलं तर त्या ठिकाणी ती जात जी आहे तिथं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हिस्टॉरिकल किंवा आपण बघितलं तर मूळ त्यांचा जो प्रवाह आहे तो कोणता आहे तो त्या ठिकाणी त्यांना दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये ती मिळवत असताना त्या ठिकाणी एक धोका निर्माण होऊ शकतं असं आपल्याला चिन्ह दिसतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर मूळ जी SC जात आहे त्यामध्ये स्पष्टता न झाल्यामध्ये या ठिकाणी जी पडताळणी आहे, जी कास्ट व्हॅलिडिटीची जी प्रोसेस आहे त्यामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा अशा प्रकारे तुम्हाला अडचणीत आणलं जाऊ शकतं असं या ठिकाणी आपल्याला दिसायला येतं आहे. किंवा आपण जर बघितलं जे डॉक्युमेंट्स आपण तयार करतो त्यामध्ये एक विसंगती निर्माण होऊ शकते किंवा तशा प्रकारे विसंगती निर्माण करू जाऊ शकते अशा प्रकारची एक शंका या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जी कास्ट व्हॅलिडिटी आहे, जी जात प्रमाणपत्राची जी समिती आहे, जी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी गणली जाते किंवा ही जी कास्ट व्हॅलिडिटी समिती जी आहे त्या माध्यमातून तुमच्याकडे अशा प्रकारचं जे स्पष्टीकरण आहे ते सातत्यानं मागितलं जाऊ शकतं. आणि तुमचा जो वेळ आहे, तुमचा जो पेशन्स आहे, तुमचा जो महत्त्वाचा इतर जी कामं आहेत त्यामधून तुमचा हा जो वेळ आहे तो वाया जाऊ शकतं. अशा प्रकारची एक स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रक्रियेत म्हणजे तुमची नोकरी असेल, त्याचबरोबर आपण बघितलं तुमची शिष्यवृत्ती असेल, तुमचं ॲडमिशन असेल, तुमची निवडणूक यंत्रणेमध्ये होणारी जी निवड असेल, यामध्ये आपण जर बघितलं तर फार मोठा विलंब जो आहे तो होऊ शकतो. आणि त्याचबरोबर एक वादाची शक्यता या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून वरील जी प्रोसिजर आहेत, ज्या आजतागायत फॉलो केल्या गेलेल्या आहेत किंवा ज्यांना सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट्स आहेत, ज्या ऑर्डर्स आहेत त्या वैधता किंवा अशा प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण करतात, तशा प्रकारची जर काळजी आपण घेतली तर खऱ्या अर्थानं ही जनगणना जी आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो. आणि पुढे देखील एक असा मुद्दा आहे की जर का आपण बौद्ध बनतो किंवा अशा प्रकारच्या ज्या जाती आहेत त्या आपण फेकून देण्यासाठी किंवा एक विशिष्ट हे जे सर्व प्रवाह आहेत ते एका मानसिकतेतून, एका विचाराने खऱ्या अर्थानं बौद्ध बनत असतील आणि बौद्ध बनत असताना हे जे लोक जे आहेत ते आपण बघितलं तर धार्मिक अल्पसंख्याक म्हणून देखील ओळखले जातात किंवा हे सर्व जे लोक आहेत ते या ठिकाणी बुद्धिस्ट म्हणून
मूळ जी SC कास्ट आहे त्यामधून सर्व एकत्र आलेले असतात. किंवा आपण जर बघितलं तर SCतून SC धर्मांतर केल्याने किंवा मूळ SCतून आल्यास जे आपले हक्क आहेत किंवा जे अधिकार आहेत ते या ठिकाणी सुरक्षित राहतात असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हे सर्व घडत असताना मला या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची भावनिक गोष्टी केवळ सांगायच्या नाहीत किंवा ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेल्याच आहेत. पण कोणत्याही प्रकारे भावनिक न होता कोणत्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन न करता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही निर्णय घ्यायची जी वेळ आहे ती या ठिकाणी आपणाला आलेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या सर्व ज्या बाबी आहेत त्या कायदेशीरच आहेत किंवा केवळ एक बुद्धिस्ट म्हणून किंवा केवळ धर्मांतरित झाल्यानंतर या जाती आम्हाला घालवायच्या आहेत किंवा एक बौद्ध म्हणून आम्हाला तशा प्रकारची ओळख या सरकारी ऑर्डरमध्ये मिळाली पाहिजे किंवा एक बौद्ध म्हणूनच पुढील जे काही असेल आमचं आरक्षण असेल, आमची ॲडमिशन्स असतील, आमच्या नोकऱ्या असतील किंवा आमची शिष्यवृत्ती असेल किंवा ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी या SC प्रवर्गातून आम्हाला मिळतात त्या एक बौद्ध म्हणून पुढे मिळावा हे प्रत्येकालाच वाटत असेल. पण तशा प्रकारचं एक जन आंदोलन, तशा प्रकारची एक कायदेशीर सिस्टम जर का तशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये किंवा जे संसदेचे जे सभागृह आहेत त्यामध्ये तशा प्रकारचं एक डॉक्युमेंट तयार होत नसेल किंवा तशा प्रकारचे ऑर्डर जोपर्यंत संमत होत नसेल तोपर्यंत ही जी वरील प्रोसिजर आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागेल. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी मला तुम्हाला वैयक्तिक असेल किंवा दैनंदिन असेल किंवा सामाजिक असेल एक जीवन जगत असताना प्रत्येकाने मी एक बुद्धिस्ट व्यक्ती किंवा मी एक बाबासाहेबांच्या स्वप्नातलं जे आचरण आहे किंवा बाबासाहेबांनी बुद्धाचा जो हा तुम्हा आम्हापर्यंत दिलेला जो हा संदेश आहे तो वैयक्तिक जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना किंवा सार्वजनिक जीवन जगत असताना आपल्या आयुष्याचा एक भक्कम असा जो पाया आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये आचरला पाहिजे किंवा बौद्ध धर्माचं हे जे तत्त्वज्ञान आहे ते आपण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरलं पाहिजे. ज्या या इतर ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून आपली जुनी ओळख पडते किंवा ज्या जुन्या गोष्टींमुळे एखाद्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल तीव्र राग निर्माण होतो अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्या जुन्या गोष्टी तुम्हाला वेगळेपणाची एक जाणीव करून देतात तुमच्यामध्ये तशा प्रकारचं एक कनिष्ठत्वाच्या पद्धतीनं बघण्याची जी दृष्टी आहे ती तुम्ही या दैनंदिन जीवनामधून बदलली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं एक दैनंदिन जीवन जगत असताना एक बुद्धिस्ट किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्माचं जे हे तत्त्वज्ञान आहे त्यामध्ये पंचशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, पुढे पारमिता आहेत, हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. बाकी ज्या प्रोसिजर आपण कायद्याच्या दृष्टीने ज्या चालतात त्या पुढे चालतच राहतील. पण एक चांगला नागरिक कसा बनावा हे बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून खरा बुद्धिस्ट माणूस जो आहे तो मनाशी कनेक्ट झालेला आहे. तो आपल्यातील ज्या दूषित परंपरा आहेत, ज्या दूषित अशा प्रकारच्या वैचारिक ज्या वार्ता आमच्यापर्यंत पोचवल्या जातात त्या फेकून दिल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या स्वप्नातला एक बुद्धिस्ट माणूस घडण्यासाठी या दैनंदिन या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही काळजी घ्याल आणि खऱ्या अर्थानं संविधानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या या गोष्टी आहेत त्याचा अवश्य लाभ घ्या. पण बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म, त्याची जी शिकवण आहे, त्याचं जे आचरण आहे ते खऱ्या अर्थानं जगामध्ये जर का आज आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा उपयोग केला तर येणाऱ्या काळामध्ये जगातले जे लोक आहेत ते आपल्याकडे खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट या नजरेनेच बघतील. आणि एक बुद्धिस्ट जो रिस्पेक्ट आहे तो जगामध्ये पेरला जातो, जगामध्ये ज्याचं पालन केलं जातं, तो रिस्पेक्ट, ती आचरण प्रणाली आपण आपल्या जीवनामध्ये वापराल अशा प्रकारची एक विनंती या ठिकाणी करतोय. आणि या जनगणनेमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घ्या. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी असं म्हटलं जातं की जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या संकल्पनेत तुम्ही बसाल आणि खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य जे आहे ते घडवण्यास मदत कराल. एवढंच या ठिकाणी मला
या जनगणनेच्या माध्यमातून सांगायचं होतं. माझं काही चुकलं असेल, माझ्यामध्ये काही कमीपणा वाटला असेल किंवा माझ्या ज्ञानामध्ये अजून तुम्हाला काही भर टाकावीशी अशी वाटत असेल तर अवश्य या व्हिडिओला कमेंट देऊ शकता आणि माझ्या ज्ञानामध्ये भर घालू शकता. माझं काही चुकलं असेल ते देखील मला तुम्ही सांगू शकता. एवढी भावना, मंगलमय कामना तुमच्या सर्वांप्रती मी व्यक्त करतो. हे जे थोडीशी जी माहिती आहे ती मी या ठिकाणी मिळवली आणि तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. ती तुम्हाला जर का चांगली वाटली असेल तर मला नक्कीच तुमची प्रतिक्रिया याद्वारे कळवाल अशी विनंती करतो. सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी तुमची सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.